नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर आणखीन भरपूर प्रमाणात बाजारामध्ये कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. तर त्याच कैरीपासून आपण आज वर्षभर टिकणारा तोकू कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या खायला नको वाटतात, तर आपण मस्त एकदम चटपटीत चवीचं आंबट, गोड, तिखट चवीचं आपण इथे कैरीचा तोकू बनवणार आहोत. तर इथे आपण 1 ते 2 किलो कैऱ्यापासून मस्त तक्कू बनवणार आहोत. हे तक्कू एकदा जर करून ठेवलं, की 1 वर्षभर आरामात टिकते. हा तक्कू चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्ला, तर चवीला एकदम भारी लागतो. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 2 किलोच्या प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर हे कैऱ्या एक अर्धा तासासाठी मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलं होतं आणि नंतर याला छान स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि या कैरीवरची आपल्याला पूर्णपणे सालं काढून घ्यायचं आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही सर्वच कैऱ्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी कैरीवरची सालं न काढता तोकू करायचा असेल, तसं पण केलात तरी पण चालेल. तर इथे मी कैरीवरची पूर्णपणे सालं काढून घेतलेली आहेत आणि इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि ते खिसणीने आपल्याला हे कैरी खिसून घ्यायचं आहेत. तक्कू करत असताना आपल्याला जाडसर खिसणीच घ्यायचं आहे आणि जाडसर खिसणीनेच आपल्याला हे कैरी खिसून घ्यायचं आहे. कैरी खिसून घेत असताना आपल्याला त्यामधला कैरीचा निब्बर जो कोळीचा भाग असतो ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि आपल्याला हे कैरी छान खिसून घ्यायचं आहे. बघू शकता आपण एकदम मस्त इथे जाडसर हा कैरी छान खिसून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्वच कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत. तर आपण इथे 2 किलोच्या प्रमाणामध्ये कैरीचा तोकू बनवणार आहोत. तर खिसून घेतलेली कैरी आपल्याला दोन्ही हातावरती हा खीस घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि या कैरीच्या खीसमधलं आपल्याला पूर्णपणे पाणी पिळून घ्यायचं आहे. असं कैरीच्या खीसमधलं पाणी पिळून काढल्यामुळे 1 वर्षभर हा तोकू टिकण्यास मदत होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कैरीच्या खीसमधलं आपल्याला पूर्णपणे पाणी पिळून काढायचं आहे. तर इथे आपला मस्त या कैरीमधला खिसून घेतलेला पूर्णपणे पाणी पिळून काढलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी निथळून काढल्यामुळे आपला एकदम मस्त इथे कैरीचा किस एकदम कोरडा आणि एकदम मोकळा इथे किस तयार आहे. तर बघू शकता हाताला थोडा पण ओलसरपणा लागत नाही. तर इथे मस्त आपला इथे खीस तयार झालेला आहे. तर तक्कूच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 5 ते 6 चमचे इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. एक 2 चमचे इथे हळद पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही साखरेच्या ऐवजी या ठिकाणी खिसून घेतलेला 1 वाटी गूळ घेतला तरी पण चालेल. एक 20 ते 25 इथे लसणीच्या पाकळ्या छान जाडसर वाटून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी इथे एक 2 ते 3 चमचे इथे मोहरी घेतलेली आहे आणि फोडणीसाठी इथे एक मोठी वाटी तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे इथे जिरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. तर लगेचच आपण तोकूला फोडणी देऊया. तर इकडे गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जी मोहरी घेतलेली आपण ती मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये जे आपण लसूण घेतलेलं आहे त्याला जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि ते कुटून घेतलेला लसूण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. लसूण कुटून घेण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी चिरून घातलात तरी पण चालेल. लसूण घालून छान परतवून घ्यायचा आहे. तर हा लसूण आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. तक्कूला लसूण जेवढा घालेल तेवढा आपला हा तक्कू एकदम खमंग आणि चविष्ट होतो म्हणून आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. तर लसूण आपला छान बदामी कलर येईपर्यंत छान परतवून घेतलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा लसूण छान परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपल्याला जे आपण सुखे मसाले घेतलेले आहेत, ते मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे 1-2 चमचे हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता.
नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं छान मंद गॅसवर हे मसाले घालून छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर आपल्याला या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जे आपण साखर घेतलेली आहे ते साखर घालून घ्यायचं आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी चिरून घेतलेला 1 वाटी गूळ घालून घेऊ शकता. साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे तक्कू बनवत असताना आपल्याला या तेलामध्ये साखर घालत असताना आपल्याला गॅस बंद करूनच आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. तर साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. या फोडणीमध्ये साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने उलथणीने छान ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली या फोडणीला कलर किती सुंदर आलेला आहे. कारण यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. तर याला आपण थंड करण्यासाठी खाली बाजूला काढून ठेवूया. एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे फोडणी छान थंड झालेली आहे. तर या थंड फोडणीमध्ये आपल्याला जी खिसून घेतलेला कैरीचा खीस आहे, ते खीस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आपण फोडणी करतो आणि त्यामध्ये गरम-गरम असताना जर हे कैरीचा खीस घातलात, तर ते तकू एक वर्षभर अजिबात टिकत नाही. म्हणून आपल्याला थंड करूनच फोडणीमध्ये आपल्याला यामध्ये कैरीचा खीस घालून घ्यायचा आहे आणि खीस आपल्याला या फोडणीमध्ये एकदम व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या तोकोमध्ये एखाद्या वेळेस लोणच्याचा मसाला घालायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी त्या तेलामध्ये तुम्ही यामध्ये लोणच्याचा मसाला घालून घेऊ शकता. हा कैरीचा खीस आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपली या तोकूला कलर किती सुंदर आलेला आहे. तर हे तकू करत असताना तुम्हाला जर यामध्ये जास्तीचं तेल घालायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी जास्त पण या तकूला तेल घालून घेऊ शकता. जर कमी घालायचं असेल, तर कमी पण घालून घेऊ शकता. तर बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण इथे तेल घालून घेतलेलं आहे. तर इथे मस्त आपला इथे तक्कू बनून तयार झालेला आहे. तर पूर्णपणे या मसाल्यामध्ये हा कैरीचा खीस एकजीव झालेला आहे. तर इथे आपला मस्त एकदम झणझणीत, आंबट, गोड, तिखट चवीचा आपला इथे तक्कू बनून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तक्कू केलात आणि काचेच्या भरणीमध्ये जर हे तक्कू घालून ठेवलात ना, 1 वर्षभर फ्रिजच्या बाहेर हे तक्कू आरामात टिकते. तर इथे आपण 2 किलो कैऱ्यापासून मस्त आपण इथे झणझणीत, आंबट-गोड चवीचा इथे तक्कू केलेला आहे. तर हा तक्कू 1 वर्षभर आरामात टिकतो आणि हा तक्कू लगेच करून आपण लगेच पण खाऊ शकता. याला मुरवायची गरज नाही. हा तक्कू तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्लात, जर एखाद्या वेळेस नाश्ता करत असाल, तर नाश्त्यासोबत हे तोंडी लावण्यासाठी एकदम चवीला भारी लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये आणि घरच्या मसाल्यामध्ये तुम्ही हा कैरीचा तक्कू करून बघा. चवीला एकदम भारी लागतो. तर तुम्हाला आजचा कैरीच्या तक्कूची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.